तर नमस्कार मंडळी, संगीतास फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे यश जानवलकर आणि ही आहे माझी आई जिच्या व्हिडिओ तुम्ही रोज चॅनलवरती बघतात. तर आज ॲक्च्युली माझी रेसिपी करायची इच्छा झाली आहे चिकन पहाडी टिक्काची. ठीक आहे, तर मम्मी तुला काय वाटतं की ही रेसिपी मला कशी जमते? खूप छान हा रेसिपी करतो आणि आज मला त्याच्या हातचे खायची इच्छा झाली म्हणून मी आज त्याला ही रेसिपी करायला सांगितली आणि तो इतकी उत्तम रेसिपी करतो. तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा. तर मित्रांनो, ही खोटी तारीफ नाहीये. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. खरंच मला छान पहाडी टिक्का जमतो. मी आज तुम्हाला ती रेसिपी दाखवतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, रेसिपीला सुरुवात करूया. आणि याच्या पहिले मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, ही रेसिपी खूप इझी आहे, कोणी पण बनवू शकतं, काही जास्त अवघड नाही आहे. तुम्हाला हॉटेलमध्ये तुम्ही चिकन पहाडी टिक्का खाल्ला असेल, पण तुम्हाला असं दाखवलं जातं की रेसिपी खूप अवघड आहे वगैरे. काही अवघड नाही आहे, ही रेसिपी सर्वात जास्त इझी रेसिपी आहे. मी खूप वर्षांपासून बनवत आलोय, त्याच्यामुळे आज विचार केला, आईला सुद्धा खायची इच्छा झाली, त्याच्यावर विचार केला आज आपण चिकन पहाडी टिक्का बनवूया. चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवतो. साहित्य एकदा बघून घ्या व्यवस्थित आणि तेच साहित्य तुम्हाला सुद्धा यूज करायचे, म्हणजे तुमची पण रेसिपी सेम माझ्यासारखीच होईल. चिकन पहाडी टिक्क्यासाठी लागणारे हे जे साहित्य आहे, इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे काळी मिरी पावडर आहे, इथे आहे दही, इथे आहे लवंगी मिरची आहे. इकडे तुम्हाला ही स्वादनुसार, म्हणजे तुम्हाला जेवढे लागणार आहे, जेवढं तिखट लागेल त्या हिशोबानेच घ्यायची. ठीक आहे, इकडे पुदिन्याचे पानं आहेत आणि इकडे धनिया पावडर आहे, धन्याची पावडर, आणि इकडे मीठ आहे आणि इथे आहे कढीपत्ता. ठीक आहे, अरे कहना क्या चाहते हो. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये मी कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, मिरची घालून घेणार आहे. तर मित्रांनो, इकडे आपण कोथिंबीर टाकली आहे मिक्सरमध्ये आणि हे पुदिन्याचे पानं, हे तुम्हाला दिसतं इथे, हे पण मी याच्यात घालून घेतो. तर इथे आपण हे पुदिन्याचे पानं याच्यामध्ये घालून घेतलेत आणि मिरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला म्हणजे तिखट जेवढं पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने घ्यायच्या. त्या लवंगी मिरच्या आहेत, खूप जास्त तिखट आहेत. आम्हाला आमच्या घरात तिखट आवडतं, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण घालतोय. ठीक आहे, तर आता आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ आणि याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. हे बघा, इथे आपण हे सगळं जे आता मटेरियल याच्यात टाकलं होतं ते ग्राइंड करून घेतलंय व्यवस्थित. आता मी एका छोट्याशा भांड्यात काढून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर इकडे आपण हे सगळ्याला हे प्रेस करून घेतलंय फोर्क स्पूननी. त्याच्यानंतर मी आता हे जे बाउल घेतोय, या बाउलमध्ये मी हे सगळं चिकन टाकतोय याच्यामध्ये आणि या बाउलमध्ये टाकल्यानंतर ही स्मिथ अँड जोन्सची जिंजर गार्लिक पेस्ट भेटते बाहेर. ठीक आहे, दुकानामध्ये, ती एक पूर्ण पेस्ट मी याच्यामध्ये टाकतोय. ही ॲक्च्युली मी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्हाला साहित्यामध्ये सांगितली नव्हती, पण ही खूप गरजेची. आपण अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये घातलं आहे आत्ता. त्याच्यानंतर इकडे आपण 1 वाटीचे दही घेतलं होतं, याची एक अर्धी पाऊण वाटी याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे, जेणेकरून जो स्मेल आहे त्याचा व्यवस्थित निघून जाईल आणि आपला जो टिक्का आहे तो छान मॅरिनेट होऊन आपल्याला टेंडर फील येईल त्याचा. त्याच्यानंतर इथे मीठ आहे, मीठ पण तुम्हाला चवीनुसार घालून घ्यायचं आहे, तर मी चवीनुसार असं टाकून घेतो डायरेक्टली. त्याच्यानंतर ही धने पावडर आहे, धने पावडर पण टाकून घ्यायची आहे. आणि जे तुम्हाला मी आत्ता 5 मिनिटापूर्वी दाखवलं होतं, हे जे ग्राइंड केलेलं आपलं आहे हे सगळं याच्यामध्ये काढून घेतो मी पहिले आणि मग मॅरिनेट करून तुम्हाला दाखवतो. तर हे आपण जे याच्यामध्ये टाकलं होतं ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे. हे आपण आता छान असं मॅरिनेट करून ठेवूया. ह्याला दही लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला टिक्का खाताना जो टेंडर फील येतो ज्युसी टाईपमध्ये, तो तुम्हाला दह्यानीच आणि या सगळ्या मसाल्याने येणार आहे. ठीक आहे, याला आपण पहाडी टिक्का म्हणतो, म्हणून हिरवा आपण त्याचं पूर्ण टेक्स्चर करून घेतलेलं आहे. आता याला आपण मॅरिनेट करायला ना कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर छान मॅरिनेट होईल आणि हे जे मसाले आहेत जे आपण जे डॉट केले त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये जाऊन त्याला स्मेल छान येईल त्याचा. तर इथे एकदम लास्ट मोमेंटला आहे ना तुम्हाला एक कॉर्नफ्लॉवर पावडर आहे, हे कॉर्नफ्लॉवर पावडर तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायची. पहिले याच्यासाठी नव्हती घातली, कारण जेव्हा तुम्हाला हे फ्राय करायचं राहतं पॅनवरती तेव्हा तुम्हाला ही पावडर टाकायची. ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला क्रिस्पी ते जे टिक्का आहे तुमची एकदम क्रिस्पी होती. तर इथे पॅनवरती आपण हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे ते इथे व्यवस्थित लाईनमध्ये लावून ठेवतोय मी, जेणेकरून ते व्यवस्थित फ्राय होईल. ठीक आहे, हे सगळं छान असं लावून ठेवायचं आहे एक साईडला. पूर्ण मला वाटतं हे अर्धा किलो चिकन आहे, तर पूर्ण पॅनमध्ये हे व्यवस्थित बसून जाईल. आणि याला आहे ना पहिले तर बारीक गॅस करून तुम्हाला हे करायचं आहे, 5 गॅसवरती करायचं नाही तर 5 गॅसवर केलं ना तर ते थोडं हार्ड होईल आणि खाण्यामध्ये तुम्हाला असं टेंडर नाही लागणार, असं ज्युसी फील नाही येणार. किंवा टिक्का ज्युसी लागला पाहिजे. जो पण पीस आहे व्यवस्थित मॅरिनेट करून त्याचा असं मस्त असं फील त्याच्यामध्ये आला पाहिजे. तर हे तुम्हाला बारीक गॅसवरतीच करायचं आहे मोस्टली.
बारीक गॅसवरती व्यवस्थित होतं. हार्डली एक मला वाटतंय 15 मिनिटात व्हायला पाहिजे. 15 मिनिटात लगेच शिजून जातं, कारण चिकन शिजायला टाईम नाही लागत. ठीक आहे, मी तुम्हाला ते करून दाखवते व्यवस्थित. मस्त अशी एकदम पहाडी टिक्क्याची रेसिपी, एकदम इझी रेसिपी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. तुम्हाला तर मी दाखवली आता, नक्की करून बघा तुम्ही. आणि घरच्यांना तर 100% आवडेलच. जे पण चिकन खातात आणि ज्यांना चिकन खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. नक्की ट्राय करा. आणि अशाच जर रेसिपी तुम्हाला माझ्याकडनं जरी कधी पाहिजे असतील तर सुट्टीच्या दिवशी मी 100% बनवायचा प्रयत्न करेल. आणि रेसिपी याच चॅनलवरती येतील, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. आणि लाईक तर बिलकुल करायचंच आहे, जेणेकरून आपली जी व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त शेअर होते. यूट्यूब रेकमेंडेशन करतं आपली व्हिडिओ, त्याच्यामुळे लाईक करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी हे सगळं टाकून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे छान असं पहिले इकडनं एक साईड फ्राय होऊ द्यायची. मिनिमम एक 5 ते 10 मिनिट आपण ठेवायचं. मी आता गॅस इकडे फास्ट केलेला आहे. हे खालून पहिले एकदा चेक करायचं की परफेक्ट फ्राय झालं काय. बघा हे असं टेक्स्चर आलेलं आहे. हे टेक्स्चर झाल्यानंतर इकडे तुम्ही याला सगळ्याला पलटी करून घेऊ शकता. उलटून घ्यायचं हे, म्हणजे दोघी साईडनी व्यवस्थित ते फ्राय होतं. हे बघा आता इथे मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे याला. आपण याला सगळ्याला उलटून घ्यायचं आहे, व्यवस्थित एक उलटून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असं इकडे फ्राय झालेलं आहे. हे दोघी साईडनी व्यवस्थित जेव्हा फ्राय होतं ना तेव्हा एकदम जबरदस्त अशी रेसिपी लागते. तुम्हाला मी आता हे सगळं उलटून परत एकदा दाखवतो. हे बघा इकडे मस्त असं आपला पहाडी चिकन टिक्का रेडी झालेला आहे. एकदम छान त्याला असं टेक्स्चर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही इकडे की पूर्ण जे पीसेस आहेत ते पूर्ण क्रिस्पी झालेले आहेत. मी तुम्हाला आता एक टेस्ट करून दाखवतो. मी टेस्ट करतो, बघतो कसं झालं. वाव, तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित पीस शिजले सगळे. आणि याला टेक्स्चर बघून जातो. हे बघा आपण हे लाइनिंग वाला पॅन मध्ये केलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो लाइनिंगचा जो पूर्ण टेक्स्चर याच्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि जर अशा रेसिपीज खूप अशा नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.